आम्ही गुन्हेगार पकडायला गेलो तिथे तुम्ही सापडलात, त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. आमदार महाडिक आले. जगत राठोड याचं नाव. आम्हाला अशी टीप आहे की हा माणूस 103 धनलक्ष्मी अपार्टमेंट वर्सोवा वेस्ट मध्ये राहतो. तो त्या फ्लॅटमध्ये राहतो, त्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? कालपर्यंत अजित गॅरेंटर म्हणून सही द्यायला तयार होता. आज तो गायब आहे, फोन बंद करून बसलाय. दुसरी एखादी बाई असती तर नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली असती, पण तू नाही तसली. तू आज जे काय माझ्याशी वागली आहेस ना, ते आयुष्यभर लक्षात ठेवी. इथे तुझ्याशी शांतपणे काहीतरी बोलत होते ना, तू कानाखाली वाजवलीस माझा. किस टाइप की लड़की ना मेरे को अभी पता चल रहा है. इज ओव्हर जेरम. तू आज जे काय वागली आहेस ना, ते मी आयुष्यभर लक्षात ठेवी. माझ्याकडे एक उपाय. तावनी मिरजकर, चला. अमित कारखानीस यांचा विद्यार्थी होता. त्याचा हॉस्पिटलमध्ये गळा चिरून खून झालाय आणि त्याला भेटलेली शेवटची मुलगी ही होती. कशासाठी गेली होती? माझा फोन राहिला होता. कोणतीही मुलं ना आपल्या आई वडिलांना मी आता पब मध्ये धिंगाणा घालायला चाललोय असं काही सांगत नाहीत. सावनी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय छमणी पोरं असतात ती. माझ्यावर डेटला यायचं आहे बिट्टूला. अरे झंडू, माझ्यावर डेटला यायचं असेल ना तर तुझ्या पण आयुष्याची बर्बादी आहे, समजलं का? हे सास, तुला काय झालंय तोंड पाडायला? सोड ना, आधीच डोक्याची मंडई झाली. क्या हुआ डार्लिंग, दम मारते का? एक मस्त वाला कश ले, दिमाग खुल जाएगा. मैं जिंदगी का साथ निभाती चली गई. नको यार, खिळे ठोकल्यासारखे झाले डोक्यात. आधी तो अमित कारखानीसचा सीन, मग पोलीस स्टेशनला चौकशी, सगळा राडा. आपण पबला गेलो त्यानंतर सगळी लप्पाछप्पी करताना नाकी नऊ. मग तो अक्षयचा कबूतरवाला फालतूपणा. आता आई बाबांचं भांडण, तिथे वैभवी ताईचं राडा. डोकं ना फुटायची वेळ आली. ए रुक रुक रुक, डेली सोपची रडकी हिरोईन थांब जरा. मला ना यातल्या अर्ध्या गोष्टी माहिती नाहीयेत आणि मला ना ते माहिती करून पण घ्यायच्या नाहीयेत. सबके लाईफ में प्रॉब्लेम्स होते यार. पण ह्यावर ना एकच जालिम उपाय, प्रॉब्लेम को एक टकीला शॉट देने का. सगळा सॉर्टेड. म्हणूनच मी तुला बोलत होते, चल कर्जतला पार्टीला. बघ, प्लॅन इज स्टिल ऑन. वी कॅन गो, वी कॅन हॅव फन. मस्त वीकेंडला जाऊया, दुनियेला देऊया डच्चू, फुल एन्जॉय करू. काय बोलते? चल जाऊया. येते मी. नक्की येशील? नक्की नक्की. आय लव्ह यू भाऊ. माझ्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये माझ्या माणसाला त्या फालतू टिपीच्या आधार उचलायस तू. ह्या सगळ्या गोष्टीचा मी वरपर्यंत बवाल केला ना तर किती महागात पडेल डिपार्टमेंटला. मॅडम जरा विचार करा. ओ नका ना, फुलटॉस नको मला. डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर घालीन मी चेंडू. त्या मिरजकरांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? नाही नाही नाही. सोड मग. तू मिरजकर येईल पट्ट्यात, त्याचा राग तुमच्या पोटावर का काढताय? सर एवढी खारी खाऊ नका, अनहेल्दी असतं ते. जेव्हा बर्गर खाणार नाही तर बोलू नये. 100 मीटर धावताना धाप लागते. बसा बसा, रिलॅक्स. चालू दे. पण हे आरोग्यासाठी घातक असतं, माहितीये ना तुला. पोलिसांनी फिट राहिलं पाहिजे, नाहीतर मग पोट सुटतात. गुन्हेगार सुटण्यापेक्षा पोट सुटलेली बरी. हे खाऊन माझ्यावरचा राग जाणार आहे का तुझा? मॅडम, चहा खारी ना माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. आणि माझा राग तुमच्यावर नाही, माझा राग सिस्टीमवर आहे मॅडम. आपली अवस्था या चहापत्ती सारखी आहे. आपण नुसतं उकडायचं, कोणीतरी आपल्याला गाळणार आणि फेकून देणार. एक आमदार म्हणजे अख्खी सिस्टीम नसते. आणि गुन्हेगार जरी पोलिसांपासून लांब गेला तरी पोलीस त्याचा पिच्छा पुरवू शकतात. आणि यावेळी आपल्या हात खरोखर दगडाखाली होते. हातात कुठलाही पुरावा नसताना आपण महाडिकच्या घरात घुसलो.
स्ट्रॉंग टीप असल्याशिवाय मॅडम मी काही करत नाही. टीप म्हणजे पुरावा आहे का? ती फक्त एक दिशा असते आपल्या. ती फक्त एक दिशा असते. हे बघ, मिरजकर जर दोषी असेल ना तर मला सुद्धा आवडेल त्याला टायर मध्ये घालून चक्कीच्या पट्ट्याने त्याला फोडून काढायला. पण आपल्याकडे तेवढा सबळ पुरावा पाहिजे ना. आणि काय आहे, मिरजकर जर दोषी असेल तर महाडिक सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. मग छोट्या माशाच्या मागे कशाला लागायचं? मोठा मासाच गळाला लावू ना. पण हे नक्की दोषी आहेत हे कळू तर दे आपल्याला. तू त्या आधीच ते मिरजकरला आत घेऊन बडवायला लागलास. असं कसं झालं? विजय, आता एक काम कर, त्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मध्ये जाऊन राठोडची चौकशी कर. तो जर खरोखर तिथे राहत असेल तर त्याला कोणी ना कोणीतरी पाहिलंच असेल ना. तू फक्त एक लीड घेऊन ये माझ्याकडे. मग बघ, मी माझ्या डिपार्टमेंटच्या माणसांसाठी फक्त आमदाराशीच नाही तर कुठल्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी सुद्धा लढेल. पण विजय, आपल्याकडे सबळ पुरावा पाहिजे ना. असा पुरावा पाहिजे की कोणीही बोट करून नाही दाखवलं पाहिजे आपल्याकडे. आणि शांतपणे खा, चांगलं पचतं. रागाने खाल्लं ना की अपचन होतं. ही बघ, हे पुस्तक आहे. चहा घेणार आहेस का ग? ए, काय झालंय आता? एखाद्या शिक्षिकेने व्हाईस प्रिन्सिपलशी आपल्या पर्सनल गोष्टी बोलणं योग्य नाहीये. हो, असं आहे का? मग माझ्या शाळेतल्या शिक्षिकेनी विद्यार्थ्यांना असा चेहरा पाडून सुजलेल्या डोळ्यांनी शिकवणं अयोग्य आहे. एक मित्र म्हणून तुला विचारतोय, सिनियर म्हणून नाही. काय झालंय? माझा जीव कायम घरात अडकलेला असतो. काही कमी करते का मी घरासाठी? अभय त्याचे प्रॉब्लेम्स मला कधीच सांगत नाही. कधी नव्हे ते त्याने मला काहीतरी सांगितलं आणि मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. मी अजितशी बोलले पण त्याने काहीतरी वेगळाच अर्थ काढला या सगळ्यात. आणि मग वाटेल ते बोलला मला. एक मिनिट. काय झालं ना? म्हणजे तू अजितला काय बोललीस आणि अजित तुला काय? हे बघ, काय झालं ना ते मला काही समजलं नाहीये. त्यामुळे तू नक्की काय बोलतेस हेच मला कळत नाही. जाऊ दे, इथे नको हे सगळं. नाही, ठीक आहे. नोईंग अभय, मला माहिती आहे तू कुठले ना कुठले तरी उद्योग करतच असेल. तू काय सरळ नाकासमोर चालणारा माणूस थोडीच आहे. एनिवे तुला जर काही मदत लागली तर सांग, मी आहेच. मला एक मदत हवी आहे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून. बोला मॅडम. अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळेल? मिळेल. तुम्ही ऍप्लिकेशन मला मेल करा. आणि अजून एक मदत, आता मित्र म्हणून 40 रुपये दे ना रिक्षासाठी. तू न कमाल आहेस. तुला ते फोनवर रिक्षा वगैरे बुक करतात वगैरे काय येतं का नाही? हा, हे घे, परती करता म्हणून. लक्षात ठेव, 100 रुपये दिले तू उधार म्हणून. हा, मला खरंच कळत नाही चारू, मी हसू का रडू? नाहीये माझ्याकडे गॅरंटर. कोणी व्हायला तयार पण नाहीये. पण त्याला कशाला हवाय गॅरंटर? त्याला सांग ना. अरे इथे राहतो तो, त्याचं घर इथे, फॅमिली मेंबर्स इकडे आहेत, आजी आजोबा, भाऊ युजलेस आहे. त्याला सांग तुमचे पैसे घेऊन कुठेही पळून जाणार नाही. सांग त्याला. अरे असं नसतं, तुलाही माहितीये. गॅरेंटर शिवाय कोण पैसे देणार आहे? ऐक ना, तू राह ना गॅरंटर म्हणून. तसं असतं तर मी आधीच नसतं का केलं? माझंच कसं बसं चाललंय बदलापूरच्या जागेच्या भाड्यावरती. मी कशी काय देणार 15 लाखाची गॅरंटी? यार मग नाहीये माझ्याकडे ऑप्शन. मी काय करू? तू ठाकूरशी बोलून बघ ना. त्याला रिक्वेस्ट कर की 1 महिना मला वाढवून दे. मी हवं तर डबल व्याज देतो तुला. मी हा ऑप्शन दिला नसेल असं वाटते का तुला?
अगं या माणसाला ही भाषाच कळत नाहीये. अगं मूर्ख आहे मूर्ख. त्याच्याशी बोलणं म्हणजे ना वाघाच्या गुहेत जाण्यासारखं आहे. गुंड पाठवले तरी पैसे वसूल करायला. मग दुसरा कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे? होता ऑप्शन होता माझा भाऊ, पण माझ्या बायकोनी त्याला फूस लावली, तू पळून गेला. प्रत्येक ठिकाणी मी किती सद्गुणी आहे बघा. काय गरज आहे यार हिला? आणि काय काय सांगायचं असतं तिला की मी कशी परफेक्ट आहे, मी कशी गुड गर्ल आहे? काय गरज आहे बोलायची? हा, तिचा बाप दरोडेखोर, याचं इमोशनल पॅकेज मी का बाळगायचं? असतात ना वेगळ्या स्वभावाची माणसं असतात. प्रत्येक वेळेस तिच्या चष्म्यात मी का पाहायचं? प्लीज काम डाऊन. नाही, प्रॉब्लेम काय माहितीये का, आता हे सगळं ती एक्सपेक्ट करते माझ्या पोरीकडनं, सावटीकडनं. त्या परफेक्ट गर्लच्या चौकटीमध्ये ना तिला बसवायचा प्रयत्न करते. अरे बर्डर होत आहे माझ्या पोरीला. या बाईला हेही कळतंय. हो, काम डाऊन, काम डाऊन. बस बस. काउन्सिलर आहे. तुला नकोय का तुझी मुलगी गुड गर्ल? आहे, माझी सावनी गुडगलच आहे. आणि हे सगळं लादून काय मिळणार आहे? तिला तिचं कळायला नको का? वागू दे ना तिला तिच्या वयाच्या मुलींसारखं. पण नाही, हिचं वाय यू आर डिफेंडिंग श्रद्धा? आय एम नॉट. तू शांत हो आधी. पाणी घे. मला सांग, साऊला माहितीये ठाकूरची माणसं घरी आली होती ती? वेडी आहेस का तू? तिला एवढं माहिती की काहीतरी गडबड झाली, आई बाबांचं मोठं भांडण झालं. पण एक्झॅक्टली काय झालं तिला माहिती नाही. तिने मला फोन केला, मी तिला सांगितलं. चारू, एक तुला सांगू, माझ्यात आणि श्रद्धामध्ये गोष्टी फाटण्यापर्यंत पोचल्या ना तर माझी पोरगी माझ्याकडे येईल. आय हॅव एन्श्युअर दॅट. बिकॉज मी अँड साऊ इज अ टीम. नोबडी कॅन बीट अस. आमची एक टीम आहे. ताई, मी आधी किचन मधलं करतो आणि मग भांडी करतो. हा, आधी भांडी पुसायची आणि मग किचनचं करायचं, समजलं? वहिनी तू आत्ता? थोडं बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय. एक महालक्ष्मी, तू आतलं काहीतरी काम करते म्हणाली होतीस ना, ते करून घे. चल. पण तुम्हीच सांगितलं ना भांडी कर म्हणून आधी. आता मीच सांगते ना आतलं काम करायचं. मग जा आतमध्ये. चल. बरं बरं, ठीक आहे. अजितला गॅरंटर राहू दे. मला माहितीये तू नाराज होशील म्हणून नाही म्हणतोय तू, पण मी काही वेडावाकडं नाही होऊ देणार. विश्वास ठेव माझ्यावर. वहिनी, तुझ्यावर विश्वास आहे, पण खरं सांगू का, माझा दादावर अजिबात विश्वास नाही. आणि अशा व्यवहारात दादावर विश्वास ठेवायची गॅरंटी कोण देणार आहे? तू सांग. नीता, मला हे बघ, मला सगळं कळतंय नीता, पण वहिनी, तुला माहितीये ना ह्यांचं. आपण भलं, आपलं काम भलं. सकाळी ऑफिसला जा, काम करा आणि घरी या. पण दादाचं तसं आहे का? नाही ना. कारण जेव्हा दादाला नोकरीवरून काढलं होतं ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास आम्हाला झाला होता. आम्ही कुठेही गेलो, कोणालाही भेटायला गेलो ना, तर पहिला प्रश्न काय असायचा माहितीये? अभयला नोकरीवरून का काढलं? आम्ही काय सांगणार? आणि इतकंच नाही, माझ्या बाबांनी ह्यांना विचारलं होतं की अभयने जे पैसे खाल्ले त्याच्यात तुझा वाटा किती होता? अभयने पैसे खाल्ले नाही. पण हे आपल्याला माहितीये बहिणी, जगाला नाही. आणि जगातल्या किती लोकांची तोंड आपण बंद करत फिरणार आहोत. तुला स्पष्ट सांगते, वाईट नको वाटू देऊ, पण दादा सोबत पैशाचा व्यवहार करायची भीती वाटते, बाकी काही नाही. आता अभयला कर्ज मिळणं खूप महत्वाचं आहे. आमची मदत कर प्लीज. मॅडम, मी प्रमोद. स्केच मिळाले, चौकशी करा. जमदाडे विथ मी. याला पाहिलंय का? या बिल्डिंग मध्ये राहत होता. हा सर, कुणीच नाही पाहिले. पहिला मजला. हो
सर वर कोणी नाही पाहिलंय, एकानेही नाही. सीसीटीव्ही दिसतोय? त्यांनी पाहिलं असेल ना? या बिल्डिंगच्या सेक्रेटरीला जरा बोलू, मला बोलायचंय तिच्याशी. हे सगळं सोडून पळून जाता येत नाही अभय. मला नसेल का वाटलं कधी पळून जावंसं. मी पळून गेले तर हिचं काय होणार? हिची काय चूक? आई आवडली का पेज? आवडली ना? कधी कधी वाटतं आपल्यासारख्यानं फॅमिली वगैरे नकोच, 50 गोष्टीत अडकायला होतं. असं कसं म्हणतोस रे तू अभय? कुटुंब असायलाच हवं. काय कोणाचा फोन आहे? श्रद्धाचा. अरे मग घे ना. नको, माझं डोकं सटकलं. उगीच वाटेल ते बोलीन मी तिला. आता त्या फोन मध्ये घुसून मारणार आहेस का तिला? अजितचा फोन आहे. अजितचा? हा बोल. दादा, अरे सकाळी सकाळी मला इन्स्पेक्शन साठी जावं लागलं. आता माझं काम आटोपलंय, मी घरी पोहोचलोय. आणि आपल्याला ऑफिसमध्ये जायचंय ना सह्या करायला. मग कुठेस तू आता? आणि कुठे जायचंय आपल्याला? बरं आपण आता जायचं ना? अजित, सकाळी का टांग दिलीस? अरे नाही रे दादा, टांग नाही दिली. अरे सकाळी सकाळी मला जावं लागलं. हेड ऑफिस मधून कॉल आला होता. तुला नीताने सांगितलं नाही का? सांगितलं मला तिने. बरं मग आता कुठे जायचं? 15 मिनिटात तुला भेटू शकतो मी. ओके बरं बरं. हे मी 15 मिनिटात पोहोचतोय. 15 मिनिटात. आजा आजा, थँक्यू व्हेरी मच. तयार झालाय गॅरेंटर म्हणून सही करायला. अचानक काय झालं मला माहिती नाही, पण डॉक्युमेंटेशन रेडी करायला पाहिजे. 15 लाख रुपये ठाकूरच्या तोंडावर मारतो मी. ठीक आहे, मला डॉक्युमेंटेशन. मी तेच म्हणत होते, मी मेसेज करते. तू हो. हो हो आई येतो. हे झालं तुझ्या लाडक्याच्या मनासारखं. वहिनी झालं का? येतोय दादा. अजित, नीता, तुमचे उपकार मी खरंच नाही विसरणार कधी. वहिनी, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी यांना गॅरेंटर बिरेंटर होऊ देते बरं का. तू काही काळजी करू नकोस. मी काही चुकीचं नाही होऊ देणार. येऊ मी आता? वहिनी, नाही म्हणजे दादा नेमका कोणता बिझनेस करतोय की त्याला एवढं लोन बिन लागतंय? सांभाळा. वैभू, आज लवकर आलीयस? अगं साऊ, तू पण? शाळेत ना लवकर. काय ग? काय लागलं ओठाला? अगं बस मधून उतरताना जोरात ब्रेक लागला ना, ते लागलं थोडंसं. अगं पण तू बसनी का आलीस? टॅक्सीनी का नाही आली? बघू. अगं कॅब नव्हती बुक होत म्हणून आले बस. आणि वैभव, डोळे का लाल झाले? रडलीस का तू? अगं आता आपटल्यावर येणार ना पाणी. काय किती प्रश्न. चल आपण जरा बर्फाने शेकू दे, नाही तर सुचेल तिथे. चल येतो आम्ही पण. हा हो चल ग. वैभव कुठे भेटली तुला? अगं इथे बिल्डिंग खाली. सोसायटीचे सेक्रेटरी तुम्हीच का? हो. सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं. 2019 मधलं मिळेल का? बंद आहे कॅमेरा. 2 वर्षापासून सोसायटीच्या एंट्रन्सचा कॅमेरा बंद आहे, दुरुस्त नाही करता आला. सोसायटी सेफ आहे आमची आणि आमच्याकडे वॉचमन असतात. सर, कनेक्शन कापलंय, नुसतं डबडं आहे. कुणी केलं? हा, सेक्रेटरी कुणी केलं तुम्हाला? इथल्या प्रत्येक ओनर कडून मेंटेनन्स घेता ना तुम्ही, त्यात कॅमेराचा पण असतो ना. पण तेवढ्या करता मला तुम्ही आत टाकणार आहे का? कॅमेरे नीट करून घ्या, नियम आहे तसा. सोसायटीचे कॅमेरे नीट हवेत. गळवी झालं, चला चल रे. एक माणूस माझ्याच वाटेल येतो. हा साहेब, हा कनेक्शन तोडलंय. हा कॅमेरा डिस्ट्रॉय केलाय. तुम्ही सांगितलेली सगळी काळजी घेतली आहे, सगळं मॅनेज केलंय. तुम्ही काळजी करू नका. धन्यवाद. एकदा या बंगल्यावर निवांत सवड काढू. भेटूया. नक्की नक्की.